लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी निर्घृण खून। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात संतापाची लाट। बातमी मालेगाव येथून। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री घडलेल्या एका अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने संपूर्ण मालेगाव तालुका हादरला आहे। डोंगराळे येथे केवळ 3 वर्षीय चिमुकलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा निर्घृण खून केला। या विकृत कृत्याने संपूर्ण परिसर संतापाने पेटला असून आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी द्यावी अशी जोरदार मागणी नागरिक व नातेवाईकांकडून होत आहे। प्राथमिक माहितीप्रमाणे चिमुकली मृतावस्थेत आढळताच तिला तात्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती। मृत बालिकेच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत संशयित आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कसून तपास सुरू केला। संशयित विजय खैरनार या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून बालिकेच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे। सर्व बारीक-सारीक पुरावे वैज्ञानिक पद्धतीने जमा करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी 17 नोव्हेंबर रोजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडत आरोपीला फाशी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला। ग्रामस्थांचा संताप ओसरण्याचे नाव घेत नसून मृतदेह ताब्यात घेण्यासही नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत नकार दिला होता। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की ही घटना अतिशय गंभीर आहे। सर्व पोलीस यंत्रणा तपासात गुंतली आहे। केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी वरिष्ठ विधितज्ञ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून पुरावे सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घेतली जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले। डोंगराळे परिसरात या अमानुष कृत्याविरोधात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असून तात्काळ न्यायाची मागणी जोर धरत आहे। डोंगराळे गावामध्ये जी घटना रेप विथ मर्डरची झालेली आहे, या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास डीवायएसपी नाशिक ग्रामीण हे करत आहेत। ही गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत। या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत। याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला। स्वाभाविक आहे की गावामधली अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून माननीय न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत। तर आता मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका 3.5 वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे। बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं, त्या दुर्दैवी पार्थिवाचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे। पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे। उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळिमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे। जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून
आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे. कालपासूनच ॲडिशनल SP महोदयांच्या पासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण SP या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातनं चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधितज्ञ या केसच्या साठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.